भयंकर केसवाढीसाठी फक्त एकदा वापरा। घरातील काही वस्तूचा वापर करून तुम्ही केसांसंबंधी सर्व समस्या दूर करू शकता। अगदी केस गळती थांबते, केस वाढायला लागतात, केस मुदन सिल्की होतात, पांढरे केस काळे होतात, कोंड्याचा त्रास असेल तो देखील दूर होतो। आणि हे पूर्ण 2 स्टेपमध्ये आपल्याला फॉलो करायचं आहे। घरगुती उपाय 2 रेमेडी ते मी तुम्हाला दाखवणार आहे। पूर्ण फॉलो करा, 100% रिझल्ट मिळेल। आणि आवडल्यास मित्रपरिवारासोबत शेअर करा। तर यासाठी बघा आपल्याला घरातील काय काय वस्तू लागणार आहेत ते बघूया। तर इथे बघा आपल्याला 2 चमचे मोहरी लागणार आहे, जी आपण मसाला डब्यामध्ये भाजीसाठी वापरतो तीच मोहरी आपल्याला इथे घ्यायची आहे 2 चमचे। आणि त्यानंतर आपल्याला इथे घ्यायचं आहे लवंग, 3 ते 4-5 अशा लवंग आपल्याला घ्यायच्या। लवंग केसांसाठी खूप चांगले असतात। याला वेगवेगळ्या रूपामध्ये देखील वापरता येतं, जसं की लिक्विड फॉर्ममध्ये, तेलामध्ये किंवा इतर काही सिरममध्ये देखील वापरता येतं। आणि आता बघा या दोन्ही वस्तू आपल्याला मिक्सरच्या भांड्यात किंवा खलबत्त्यात टाकून थोड्या बारीक करायच्या आहे। जास्त बारीक नाही झालं तरी चालेल, जसं पावडर थोडंफार जरी केलं तरी काहीच हरकत नाही। तर बघा अशा प्रकारे मी याला छान बारीक करून घेतलेला आहे। अगदी पावडर नाही झालं तरी काहीच हरकत नाही। त्याला आपण आता एका वाटीमध्ये काढून घेऊयात। आणि हो, तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल। तर यानंतर बघा असं पावडर आपण केलेला आहे। यानंतर आपल्याला लागणार आहे कढीपत्ता। कढीपत्ता बघा आपल्याला फ्रेश घ्यायचा आहे, ताजा कढीपत्ता घ्या। स्वच्छ धुवून कोरडा करून घ्यायचा, कारण की यावरती धूळ बसलेली असते आणि स्वच्छतेची आपल्याला काळजी घ्यायची आहे। तर कढीपत्ता साधारण तुम्ही कमी जास्त जरी घेतला तरी चालेल। एक छोटी वाटी मी असा कढीपत्ता घेतलेला आहे। त्यानंतर बघा इथे आपल्याला लागणार आहे आवळा आणि रिठा किंवा शिकाकाई। तर या तिन्हीपैकी एक जरी वस्तू घेतली तरी चालेल। माझ्याकडे सध्या शिकाकाई आणि रिठा आहे, ती मी वापरत आहे। तुमच्याकडे आवळा जर असेल फ्रेश किंवा वाळलेला तो देखील वापरला तरी चालेल। या तीनही वस्तू केसांसाठी खूप चांगल्या असतात आणि तुम्ही याचा वेगवेगळ्या प्रकारे देखील वापर करू शकता। पण आज मी तुम्हाला याला हटके असं वापरून दाखवणार आहे, ज्याच्यामुळे याचा बेस्ट रिझल्ट मिळतो। तर इथे बघा शिकाकाई आणि रिठा कोणत्याही किराणा दुकानात स्वस्तात मिळते आणि थोडं थोडंच घ्यायचं हे आपल्याला आणि असं खलबत्त्यामध्ये बारीक करायचं। जर मिळत नसेल शिकाकाई आणि रिठा तर स्किप केलं तरी चालेल, पण टाकलं तर अजून लवकर इन्स्टंट रिझल्ट मिळतो। तर याला बघा थोडंसं ओबडधोबड मी बारीक करून घेतलेलं आहे। यानंतर आपल्याला इथे लागणार आहे मेथीदाणे। मेथीदाणे बघा साधारण 1 ते 1.5 चमचा किंवा 2 चमचे असे मेथीदाणे आपल्याला घ्यायचे आहेत। मेथीदाणे आपल्या केसांसाठी अमृता समान काम करतात। अगदी तुम्ही चकित व्हाल एवढे याचे फायदे आहेत आणि एवढ्याचा कमालीचा रिझल्ट जाणवतो। यानंतर बघा आपल्याला इथे लागणार आहेत काळे तीळ। पांढऱ्या केसांची समस्या जाणवत असेल किंवा भविष्यात कधी तुम्हाला पांढरे केस होऊ नये असं वाटत असेल तर त्यासाठी बघा आपल्याला इथे वापरायचे आहेत काळे तीळ। काळे तीळ साधारण 1 चमचा घ्यायचे आणि ते मी टाकलेले आहेत या छोट्या वाटीमध्येच मेथीदाण्यासोबत। यानंतर आपल्याला एखादं भांडं घ्यायचं आहे, कढई मी इथे घेतलेली आहे, छोटा पॅन। त्यामध्ये आपल्याला सुरुवातीला आपण तयार केलेलं मोहरीचं पावडर टाकायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये टाकायचं कोकोनट ऑइल, खोबरेल तेल। तर आता हे जे आपण आहे ते तेल तयार करणार आहोत, पहिली स्टेप आहे। दुसऱ्या स्टेपमध्ये आपण एक असं लिक्विड किंवा सिरम तयार करणार आहोत केसांसाठी, जे आपल्याला बेस्ट रिझल्ट मिळवून देतं। तर पूर्ण स्टेप फॉलो करा। आणि आता इथे बघा यामध्ये मी खोबरेल तेल असं टाकलेलं आहे। यानंतर आपण याला गॅसवरती ठेवूयात गरम करण्यासाठी। 2 उपाय मी दाखवणार आहे, दोन्हीपैकी जो सोपा वाटेल तो देखील तुम्ही एखादा यामधील उपाय करू शकता किंवा दोन्ही केले तर अजूनच चांगलं। तर बघा आता गॅसवरती ठेवून याला थोडं मी गॅस फुल करून तेल छान गरम करून घेत आहे। हे छान यामध्ये असं गरम झालं की त्यानंतर आपल्याला यामध्ये टाकायचा आहे कढीपत्ता। कढीपत्ता बघा टाकायचा आणि छान कढीपत्त्याला अगोदर यामध्ये गरम करायचं। असं नाही की लगेचच दुसरी वस्तू टाकायची किंवा एका मागोमागे एक सर्व वस्तू टाकून द्यायच्या, अजिबात नाही। कढीपत्ता छान यामध्ये गरम झाला की त्यानंतर यामध्ये आपल्याला टाकायचे आहेत मेथीदाणे आणि काळे तीळ। काळे तीळ आणि मेथीदाणे टाकून याला आपण चांगलंच असं गरम करणार आहोत। यामध्ये जो फेस तुम्हाला दिसत आहे तो थोड्या वेळानंतर कमी होतो, तो कढीपत्त्यामुळे किंवा इतर वस्तूमुळे यामध्ये तयार होतो। त्यानंतर बघा आपल्याला यामध्ये टाकायचे आहेत जो आपण शिकाकाई आणि रिठा बारीक केलेला आहे ते। याचं पावडर देखील मार्केटमध्ये मिळतं, ते असेल तर ते थोडंसं 2-3 चमचे यामध्ये जरी टाकलं तरी चालेल। आणि हो, चॅनलवरती नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, असेच नवनवीन व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत राहते। तर बघा या सर्व वस्तू टाकून याला छान असं खरपूस आपल्याला गरम करायचं आहे, म्हणजे लालसर असं करायचं आहे, गोल्डन ब्राऊन। कारण की यामधील जे पाण्याचा भाग आहे, मॉइश्चर आहे, ते पूर्ण संपलं पाहिजे। त्यामुळे आपलं जे तेल आहे ते भरपूर दिवस टिकतं, म्हणजे यामधून थोडासा धूर यायला लागला आणि यामधील फेस जरा कमी झाला
की गॅस बंद करायचा। तर बघू शकता चांगलंच या सध्या गरम आहे आणि गरम असतानाच आपण याला गाळणार आहोत, कारण की काय होतं थंड झालं की या पूर्ण वस्तू पूर्ण तेल पिऊन घेतात आणि आपलं तेल वाया जातं। त्यामुळे गरम असतानाच याला गाळून घ्या, म्हणजे पूर्ण तेल आपल्याला इथे वापरता येईल। आता हे तेल तुम्ही असं नाही की आता मी थोडं बनवलं आहे, तर तुम्ही जास्त देखील बनवू शकता। जसं मी 1 महिन्याभराचं तेल एकदाच बनवून ठेवते, तुम्ही 6 महिन्याचं जरी एकदा बनवलं तरी चालेल। आता कधी कुठे कसं वापरायचं ते आपण बघणारच आहोत। त्यानंतर बघा त्या अगोदर आपण एक उपाय बघूयात आपला दुसरा, जो की खूप सोपा आहे आणि अगदी इन्स्टंट बनतो। तेल तर तुम्ही बनवाच, पण हा उपाय देखील करा। तर यासाठी बघा एक भांडं घ्यायचं, त्यामध्ये आपल्याला 1 ग्लास पाणी घ्यायचं। 1 ग्लास पाण्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे कढीपत्त्याची काही स्वच्छ केलेली पानं आणि या पाण्याला आपल्याला छान गॅसवरती उकळून घ्यायचं आहे। जोपर्यंत पाण्याचा कलर थोडा हिरवट होत नाही तोपर्यंत हे पाणी आपल्याला उकळून घ्यायचं आहे। आणि हे लिक्विड हे पाणी देखील तुम्ही जास्त बॉटलमध्ये भरून ठेवू शकता, एकदाच तयार करून फ्रीजमध्ये किंवा फ्रीजच्या बाहेर, म्हणजे तुम्हाला ज्या ज्या वेळेस शॅम्पू करायचा आहे, ज्या ज्या वेळेस केस धुवायचे आहेत त्या त्या वेळेस तुम्हाला हे वापरता येईल। आणि हे तुम्हाला अगदी खूप असा रिझल्ट तर इन्स्टंट देतच, त्यासोबतच जे केस डॅमेज झालेले असतात ना ते रिकवर करण्यासाठी मदत करतं। तर आता हे जे लिक्विड आहे ना तर ते 2 वेगवेगळ्या प्रकारे तुम्ही वापरू शकता। एक तर बघा तुम्ही हे लिक्विड थोडंसं नॉर्मल असं थंड झालं, कोमट झालं की केस धुण्यासाठी सरळ केसांच्या मुळाशी केसांवरती एक केस धुण्याच्या 10 ते 15 मिनिटं अगोदर जरी लावलं आणि त्यानंतर केस धुतले तरी चालेल। किंवा बघा यामध्ये तुम्हाला टाकायचा असेल शॅम्पू, जसं आपण एखाद्या थोडं पाणी घेतो आणि त्यामध्ये शॅम्पू टाकून केस धुतो, तर या पाण्यामध्ये टाकायचा शॅम्पू आणि याने केस धुवायचे। अगोदर याने छान केसांवरती याला लावून केस चोळून घ्यायचे। शॅम्पू चांगला फेस झाला की काही सेकंद थोडीशी मसाज करायची आणि त्यानंतर रेग्युलर प्रमाणे स्वच्छ पाण्याने केस धुवून टाकायचे। शॅम्पू थोडासा सॉफ्ट शॅम्पू वापरा जेणेकरून केस डॅमेज होत नाहीत। आणि बघा याला छान तुम्ही 2 वेगवेगळ्या प्रकारे लावू शकता, ॲज अ लोशन म्हणून, ॲज अ सिरम म्हणून किंवा केस धुण्यासाठी बेस्ट इन्स्टंट रिझल्ट मिळतो। लगेच तुम्हाला लक्षात येईल केस धुतल्यानंतर की केस स्मूथ सिल्की जाणवत आहेत आणि हळूहळू केस रिकवर होतात, डॅमेज झालेले केस। आणि आता आपण जे तयार केलेलं तेल आहे ना ते कधी कुठे कसं वापरायचं बघूयात। तर बघा मी काही दिवसापूर्वीच हेअर कट केलेला आहे। माझे केस खूप वाढतात, मला लांब जास्त केस मॅनेज करायला थोडं अवघड जातं, म्हणून मी शॉर्ट केस ठेवते। तर काही दिवसातच मला परत परत हेअर कट करावा लागतो। सध्या तुम्ही बघू शकता हेअर कट आत्ताच काही दिवसापूर्वी मी केलेला आहे, पण केस व्हॉल्यूम बघा माझ्या केसांची खूप दाट आहेत, काळे कुट्ट आहेत। आणि माझी आई देखील हा उपाय करते। सुरुवातीला तिचे केस तुम्ही पाहिलेच, खूप बेस्ट रिझल्ट मिळतो। आठवड्यातून 2 वेळा तेलाचा वापर करायचा, संध्याकाळी तेल लावून सकाळी केस धुतले तरी चालतील। आणि हो, सांगितल्याप्रमाणे पूर्ण स्टेप फॉलो करा, 100% रिझल्ट मिळेल। काही प्रश्न असतील, क्वेरीज असतील तर तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये विचारू शकता। व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।